नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त टेस्टी आणि झणझणीत रेसिपी बघणार आहोत। मी इथे टोमॅटो लसूण चटणी बनवणार आहे। तेही एकदम झणझणीत आहे आणि तोंडाला चव आणणारी ही टोमॅटो चटणी आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते बारीक कट करून घ्यायचे आहे। इथे मी 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे। 2 कांदे पण घेतलेले आहे, तेही बारीक कट करून घेणार आहोत। 2 कांदे पण बारीक कट करून झालेले आहे। इथे तवा पण गरम झाला आहे, त्यावरती 1 पळी तेल ॲड केलं आहे। लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे। लसूणची पेस्ट पण व्यवस्थित उलटण्याने परतून घ्यायची आहे। ती पण व्यवस्थित तळलेली आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा पण ॲड करायचा। ते 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो। कांदा पण व्यवस्थित भाजलेला आहे, त्याला गोल्डन कलर पण आलेला आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो पण ॲड करायचा आहे। बारीक कट केलेला टोमॅटो पण ॲड करून झाला आहे। आता ते 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। इथे मीठ पण ॲड करून झालं आहे। आता डबल आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित परतून झालं आहे। आता मस्त व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती 10 मिनिट परत झाकून ठेवायची। 10 मिनिट पण झालेले आहे। आता आपल्याला ती परत काढून घ्यायची आहे। टोमॅटो चटणी मस्त वाफळलेली आहे। आता ती 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता त्यामध्ये मसाले ॲड करू। इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, अंबारी, थोडीशी हळद। आता इथे मसाले ॲड करून झालेले आहे। आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत। इथे एकजीव होईपर्यंत मिक्स करून परतून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले पण वेगळे ॲड करू शकतात, पण मी इथे माझ्याप्रमाणेच ॲड केलेले आहे। आता इथे शेंगदाण्याचा कूट 1 चम्मच ॲड करायचा आहे, त्याने अनेक टेस्ट वाढते। आणि 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टोमॅटो चटणी पण आपली तयार झालेली आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे। आता ही टोमॅटो लसूण चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे। इथे प्लेटमध्ये टोमॅटो लसूण चटणी काढून घेतलेली आहे। ही टोमॅटो लसूण चटणी टेस्टला तर 1 नंबर आहे आणि खूप सोपी साधी रेसिपी आहे। एकदम कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते आणि खूप कमी वेळ पण लागतो। आणि अशाच चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।